भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीनं तिसरं वर्ष आहे की गोकुळ हंडी 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संदीप लेले साहेब उपस्थित आहेत। या गोकुळ हंडीचे आयोजक ज्येष्ठ माजी नगरसेवक कृष्णा पाटील, माजी नगरसेविका नंदाताई पाटील या ठिकाणी आहेत। यापुढे मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष संदीप लेले साहेबांना आपण या ठिकाणी हंडीबद्दल आयोजक कृष्णा पाटील यांना विनंती करतो आपण हंडीबद्दल या ठिकाणी माहिती द्या। प्रथम पत्रकार बंधूंना उपस्थित राहण्याबद्दल आभार। आणि हा दहीहंडी उत्सव भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित तिसरे वर्ष आहे। ठाणेकर नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद ह्या हंडीला मिळत आहे। भरघोस असा प्रतिसाद मिळाल्यामुळे ह्या हंडी महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशामध्ये ह्या हंडीची क्रेज तयार झालेली आहे। आणि आज या पत्रपरिषदेद्वारे आम्ही जे काही प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहे किती ते सादर करत आहोत। प्रथम प्राइज 10 थर लावणाऱ्या गोविंदाला 11,11,111 रुपये, प्रथम 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,55,555, त्याच्यानंतर 9 थर लावणारे जे गोविंद येतील त्यांना प्रत्येकी 2,22,222 रुपये, तसेच विशेष पारितोषिक महिलांकरिता 7 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 2,51,000, 1,51,000 आणि त्याच्यानंतर जे काही इतर गोविंद येतील तर त्यांना प्रत्येकी 51,000 असं प्राइस लावण्यात आलेलं आहे। 8 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 51,000 रुपये, 7 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 15,000 रुपये आणि 6 थर लावणाऱ्यांना 9,000 रुपये, 5 थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 5,000 रुपये आणि 4 थर लावणाऱ्या गोविंद पथकांना 4,000 रुपये असं 3,000 रुपये असं प्राइज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही 55 लाखाच्या वर रोख रक्कम गोविंद पथकांना देण्याचा मानस आहे। भारतीय जनता पार्टी आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्यातर्फे हे तिसरं वर्ष आहे। अत्यंत दिमाखात आणि ठाणे शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी मोक्याच्या जागी हा गोविंदा आयोजित केला जातो। ठाणे शहर हे दहीहंडीचं एक शहर म्हणून ओळखलं जातं। धर्मवीर आनंदी साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करेन। त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अशा उत्सवांना जास्त चालना मिळाली आणि आज ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलं जातं। मोठ्या प्रमाणात बक्षिसं दिली जातात। म्हणजे मुंबईचे गोविंदा असो की ठाण्यातल्या उर्वरित महानगरपालिकांमधले गोविंदा असो, सर्वजण हे ठाण्यामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात। त्यामुळे ठाणे शहर एक गोविंदांसाठी परवलीचं शहर आहे। इथले सामाजिक कार्यकर्ते, नेते अत्यंत आदराने आणि उदार अंतःकरणाने गोविंदांची सेवा करण्यासाठी आतुर असतात। वर्षभर गेल्यानंतर गोकुळाष्टमी कधी येते आणि सर्वांना आपण कधी मदत करतो, त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या शौर्य क्रीडा प्रकाराला कधी आपण प्रोत्साहन देतो, अशी सर्वांची इच्छा असते। त्यामुळे ठाणेकरांचा मी विशेष उल्लेख करेन की आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही ठाणेकर आहोत आणि ठाण्यात गोविंदा पथकांचा विशेष मान राखला जातो। त्यातच कृष्णा पाटील यांच्या पुढाकाराने हा जो उपक्रम होतो हा देखील अत्यंत दिमागदार स्वरूपात होतो। मागील वर्षी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री, विविध नेते, सेलिब्रिटी ह्या गोविंदाला भेट देतात। अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी मीनाताई ठाकरे चौक जो आहे, ज्याला आपण कॅसल मिल नाका म्हणतो, अशा ठिकाणी हा गोविंदा साजरा होतो। आणि त्यामुळे हायवेपासून कनेक्टिव्हिटी इझी असल्यामुळे पूर्ण मुंबईपासून ते भिवंडी कल्याणपर्यंत सर्व गोविंदा प्रथम प्राधान्य इकडे देतात। ही जी माहिती आहे त्यानुसार जवळपास 180 ते 85 गोविंदा पथकांनी गेल्या वेळेला मागल्या वर्षी या उत्सवाला, या दहीहंडीच्या आयोजनाला भेट दिली आणि विक्रम देखील इथे झाला। मला वाटतं 8 थरांचा 9 थरांचा तो देखील मीडियामधून वारंवार दाखवला गेला आणि त्यामुळे अत्यंत नावारूपाला येत असलेला असं हे गोविंदाचं उत्सव आहे। शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या वेळी 176 आले, यावेळेला कदाचित 200च्या वर गोविंदा इथे भेट देतील। एवढ्या सर्व गोविंदा पथकांमध्ये कमीत कमी 50-60
40, 70, 80 ते 500, 700, 1000 गोविंदा या पथकाच्या अंतर्गत प्रवास करत असतात, वाहनांनी इथे येतात। या सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांच्यासाठी बाकीच्या व्यवस्था करण्याचं काम आणि प्रत्येक गोविंदाला काही ना काही मानधन मिळावं, प्रोत्साहनपर रक्कम मिळावी याची काळजी ही शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाते। अत्यंत उल्लेखनीय आणि विशेष अशी कामगिरी गेल्या 3 वर्षात शारदा प्रतिष्ठानने दाखवून दिली आहे। या देखील वर्षी गोकुळच्या प्रायोजकत्वाखाली ही गोकुळ दहीहंडी आहे। गोकुळ म्हणजे दुधाचा ब्रँड आहे मोठा कोल्हापूरचा, आणि गोकुळ नगर आहे, आणि गोकुळ म्हणजे गायीशी जोडलेलं ठिकाण आहे आणि त्याच्या कृष्णाशी जोडलेलं ठिकाण आहे। गोकुळात नांदले कृष्ण भगवान, आणि त्यामुळे अत्यंत ही हंडी एकदम मला विचारायचं एकदम समर्पक दहीहंडी आहे। आणि या सर्वांनी मोठ्या संख्येने त्यात सहभाग घ्यावा, इथे जी बक्षिसं ठेवली आहेत त्याचा लाभ घ्यावा, आणि 10 थराचा जर रेकॉर्ड कोणाला नशिबाने करता आला, योग असतो असं नाही, प्रॅक्टिस होऊन कधी कधी 10 थर लागलेले असतात, पण प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी ते लागत नाहीत, किंवा कधी कधी प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी झटकन लागूनही जातात आणि तेव्हा तो विश्वविक्रम घडून जातो। मी गोपाळकृष्णासाठी प्रार्थना करतो की हा विश्वविक्रम घडावा, आणि या उत्साही गोविंदांना, आपली परंपरा संस्कृती जोपासणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या, साहसी खेळात सहभाग घेणाऱ्या गोविंदांना 11 लाखाचं पारितोषिक देण्याची जबाबदारी घेण्याचा मान शारदा संकल्पच्या माध्यमातून कृष्णा पाटील, नंदाताई, सचिन, माझ्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना मिळावा हीच मी प्रार्थना करतो भगवान श्रीकृष्णाचरणी, आणि ही माहिती इथे पूर्ण करतो। 10 थराला 11,11,111 रुपये आणि 9 थराला 5,55,555 आणि नंतर जे 9 थर आहेत प्रथम येणाऱ्या गोविंदाला, नंतर येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 रुपये असं प्राईस ठेवण्यात आलेलं आहे। आता वाहतुकीचं मीनाताई ठाकरे चौकामध्ये ब्रिज आहेत दोन्ही, तिथे 7 रस्ते एकमेकाला मिळालेले आहेत आणि ब्रिजचं असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाहीये। त्या अनुषंगानेच महापालिका असेल, प्रशासनाने आणि ट्रॅफिक विभागाने परमिशन दिलेले आहे, आणि ते नियोजन आम्ही त्याचं पूर्ण राखलं जातं की स्थानिक नागरिकांना किंवा त्या लोकांना वाहतूक कोंडी होऊ नये याचा पुरेपूर काळजी शारदा संकल्प प्रतिष्ठानाने घेतलेली आहे। यांना गोविंदांना आव्हान म्हणजे की त्या गोविंदांनी यावं, सुरक्षिततेचा काळजी घ्यावी, त्याच्यासाठी आम्ही त्यांचा इन्शुरन्सही देखील काढलेला आहे। मॅट प्रणाली आता आलेली आहे, आम्ही गेल्या 3 वर्षापासून मॅट प्रणाली आणलेली आहे, म्हणजे सर्व गोविंदांचं मॅटवरती त्यांचं हे झालं प्रात्यक्षिक दिलं जातं। तसेच आम्ही शेवटचा जो गोविंद असतो वरचा, त्याला दुखापत होऊ नये याची काळजी घेण्याकरता आम्ही हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। दरवर्षी तिथे 3 हार्नेसची व्यवस्था असते, म्हणजे ॲट ए टाइम 3 गोविंद जरी आले तरी आम्ही त्यांची सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे। तिथे येणाऱ्या प्रत्येक गोविंदाच्या त्या जागेचा जे थर लावतात त्याचा स्पॉट इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे, जवळ 250 मुलांचा काढलेला आहे, म्हणजे तिथे कुठलाही गोविंदा महाराष्ट्रातला येईल तर त्याची तिथे आम्ही काळजी घेतलेली आहे आमच्या त्या क्षेत्रात दहीहंडीच्या ठिकाणी। आता 3रं वर्ष आहे, आतापर्यंत काही गोविंदांनी आपल्याकडे नोंद केली आहे का, तर तो अपराध किती आहे? काल आम्ही ऑनलाईन फॉर्म ओपन केला, त्याच्यामध्ये 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे, आणि आता 3 गोविंद वाढतच आहेत। गेल्या वर्षी 176 ते 185 गोविंदांनी आमच्याकडे नोंद घेतली, सलामी दिली होती। ह्या वर्षी 250च्या वर आकडा जाईल, आणि त्या हिशोबाने आम्ही टार्गेटनेच आम्ही काम करत आहोत। आणि तसेच महिलांसाठी विशेष म्हणजे 7 थराचं विश्व रेकॉर्ड करण्याचे काही गोविंद प्रयत्न करत आहेत महिलांमध्ये, कारण आम्ही क्रीडा क्षेत्र असल्यामुळे आमचा संपर्क आहे, ते बोलतात की आम्ही प्रयत्न करतोय। भविष्यात शारदा संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी 7 थर महिलांचे लागून विश्वविक्रम होण्याची शक्यता आहे, आणि त्यांना प्रथम पारितोषिक 1,51,000 दिलेलं आहे। नंतर येणाऱ्या 7 थराच्या प्रत्येक गोविंदाला 51,000 ही प्राईज ठेवलेली आहे, आणि चषक। आपण स्वतः एक खेळाडू आहात, म्हणजे आपल्या गोविंदाला खेळाचा दर्जा शासनाने दिलेला आहे, परंतु कुठेतरी खेळाचा दर्जा देऊनही त्या गोविंदामध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना शासनाच्या नोकऱ्या असतील किंवा महत्वाचे जे इतर खेळाडूंच्या त्यांना मिळतात तसे मिळत नाही, त्यासाठी काय प्रयत्न? आता महाराष्ट्र सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या
अध्यक्षतेखाली असलेल्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असते साहसी खेळ म्हणून याला मान्यता दिलेली आहे. मान्यता देऊन जवळ हे दुसरं वर्ष आहे. आता त्याच्यामध्ये खरोखरच जसं आपण बोलल्याप्रमाणे नियमावली करणे गरजेचं आहे. एक परवा गोविंदाला जो 8 का 7व्या थराला प्रॅक्टिस करते वेळी पडून त्याची दुःखद घटना झाली, ती होऊ नये. भविष्यात याच्यावरती नियमावली करणे गरजेचं आहे. म्हणजे 7 थर लावायचे गोविंद असतील तर त्यांनी प्रॅक्टिस करतेवेळी किमान 150-200 लोक त्यांची तिथे अवेलेबल पाहिजेत, मॅट लावले पाहिजेत, हार्नेसची व्यवस्था केली पाहिजे. अशाच गोविंदांना प्रॅक्टिस करायला पोलीस प्रशासन असेल किंवा शासनाने परमिशन द्यावे. आणि हे आता करणं काळाची गरज आहे. कारण जो आपला गोविंदा पथक किंवा गोविंदा हा साहसी खेळ डिक्लेअर केल्यापासून तरुणाई, महिला वर्ग असेल किंवा पुरुष त्याच्याकडे आकर्षित होत आहेत आणि गोविंदांची संख्या वर्षानुवर्षांची वाढत चाललेली आहे. तर तो एक खेळ म्हणून होतोय, महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होतोय. त्याच्यावरती एक नियमावली करणं गरजेचं आहे. आता गोविंद असोसिएशन पण स्थापन झालेली आहे. मग त्यांना घेऊन आणि शासनाने एक नियमावली, जशी कबड्डी क्षेत्र इतर खेळामध्ये जसे नियम असतात तसे नियम करणे गरजेचं आहे. दुसरं आपलं अन्न क्षेत्र किती गोविंदा पथकं सहभागी होणार आहे, त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे सेलिब्रिटी आणि नेत्यांमध्ये, आणि तिसरा प्रश्न कशी काळजी घेतली आहे सगळ्या सेफ्टीची आणि बक्षिसाचं स्वरूप देखील. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते. ही या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण आपल्यामार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे. या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत. तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात. तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता. ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे. तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे. सर, किती गोविंद आतापर्यंत रजिस्टर झालेला आहे आणि किती गोविंदाचा समावेश होण्याची शक्यता आता आहे? काल बक्षिसाची रक्कम कशा प्रकारे? काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला. 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितलं नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंदे येण्याची अपेक्षा आहे. सर, बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, काय कुठल्या करायला कशाचे बक्षीस आहेत आणि विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदाला कशा प्रकारे? आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे 9 थर लावून. ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने 9 थर लावूनच विश्वविक्रम केलेला आहे. आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत 10 थर कधी लागले नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्या इकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे. तसेच त्या 10 थराला आम्ही 11,11,111 रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे आणि 9 थराला 5,55,555 रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे. तसेच 9 थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक. तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई आणि ठाण्यातले 2 ते 3 गोविंदांची प्रॅक्टिस चालू आहे 7 थर लावायची. त्या 7 थराला आम्ही 1,51,111 रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक, आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे.
ओके